नुकतीच 10वीची एक्झाम संपली. तुम्ही विचार करताय आता करिअरमध्ये नक्की पुढे काय करू, आर्ट्स घेऊ, कॉमर्स घेऊ का सायन्स घेऊ. तर यासाठीच तुम्हाला एक माहिती मिळण्यासाठी आपण एक लेक्चर सिरीज चालू करतोय, ज्याच्यामध्ये आपण सर्व स्ट्रीम्सच्या वेगवेगळ्या ज्या काही आपल्याकडे करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्या सर्व आपण डिस्कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच करिअर सिरीजचं आजचं आपलं पहिलं लेक्चर 10वी नंतर काय. तर आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल असलेले ऑप्शन्स कोणते कोणते आहेत. तर आपण सायन्स करू शकतो किंवा आपण कॉमर्स करू शकतो, म्हणजे कॉमर्स स्ट्रीम निवडू शकतो, आर्ट स्ट्रीम आपण निवडू शकतो, डिप्लोमा कोर्सेस आपण करू शकतो वेगवेगळे, वोकेशनल कोर्सेस किंवा एंटरप्रेन्योरशिप अँड बिझनेस. सर नक्की हे काय आहेत. बरेचसे शब्द असे आहेत की ज्यांची माहिती आम्हाला नाहीये किंवा बरेचसे शब्द आम्ही पहिल्यांदा ऐकतोय. काळजी करू नका, सर्व आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये कव्हर केलेलं आहे. तर सर्वात पहिल्यांदा सायन्स. ओके, सायन्स शाखा किंवा मग त्यालाच आपण सायन्स स्ट्रीम असं म्हणूयात. जर तुम्हाला डॉक्टर, इंजिनियर, पायलट किंवा टेक्नॉलॉजी फील्डमध्ये करिअर करायचं असेल तर सायन्स हा तुमच्यासाठी एक प्रकारे बेस्ट ऑप्शन आहे. का? कारण सायन्समध्ये तुम्ही एकतर पीसीबी घेऊ शकता किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्ही पीसीएम सुद्धा घेऊ शकता. जर तुम्हाला स्पेशली फक्त मेडिकल फील्डकडे जायचंय, जर मेडिकल फील्डकडे जायचंय, मेडिकल फील्ड म्हणजेच कोण कोण, तर एमबीबीएस, त्यानंतर बीडीएस, बीएएमएस, बी फार्म, बायोटेक्नॉलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी, त्याचबरोबर नर्सिंग किंवा फार्मा मेडिकल कोर्सेस, ह्यापैकी जर कोणत्याही एका करिअर ऑप्शन मध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुम्ही सायन्स स्ट्रीम निवडू शकता. त्यासाठी तुम्हाला सायन्स थ्रू पीसीबी घ्यावं लागेल. सर पीसीएम तुम्ही म्हटलात, पीसीएम काय आहे. तर जर तुम्हाला इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी या फील्डमध्ये जायचं असेल किंवा या फील्डमध्ये तुम्हाला करिअर करायचं तर तुम्ही सायन्स स्ट्रीम थ्रू पीसीएम घेऊ शकता. पीसीएम म्हणजेच काय, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स हे तुमचे सब्जेक्ट असावे 11-12 साठी. त्याच्या थ्रू तुम्ही इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, त्यानंतर पायलट ट्रेनिंग, रोबोटिक्स, डेटा सायन्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या वेगवेगळ्या स्ट्रीम्स मध्ये सायन्स थ्रू तुम्ही जाऊ शकता. ओके, त्यानंतर आपल्याकडे आहे कॉमर्स. कॉमर्स म्हणजेच काय तर वाणिज्य शाखा. जर तुम्हाला फायनान्स, त्याचबरोबर अकाउंटिंग, बँकिंग झालं, बँकिंग बरोबर तुम्हाला जर मॅनेजमेंट किंवा बिझनेस मध्ये करिअर करायचं असेल तर कॉमर्स स्ट्रीम हा एक आपल्याकडे चांगला पर्याय म्हणून अवेलेबल आहे. त्याच्या थ्रू आपण बीकॉम करू शकतो, त्याचबरोबर बीबीए आपण करू शकतो, सीए ज्याला आपण चार्टर्ड अकाउंटंट असं म्हणतो ते सुद्धा तुम्ही करू शकतात. आता चार्टर्ड अकाउंट बद्दल थोडीशी माहिती द्यायची झाली तर सीए ही वर्ल्ड वाईड डिग्री आहे. तुम्ही जरी इंडियामध्ये सीए केलं ते ऑल ओव्हर वर्ल्ड लागू होतं, तिकडे जाऊन तुम्हाला सेपरेट कोर्स करायची गरज नाही. ठीक आहे. त्यानंतर तुमच्याकडे सीएस आहे, सीएफए आहे, स्टॉक मार्केट अँड इन्व्हेस्टमेंट बँकिंग, त्याचबरोबर डिजिटल मार्केटिंग अँड ई कॉमर्स. ह्या जर फील्डमध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही कॉमर्स स्ट्रीम बिंदास डोळे झाकून निवडू शकता. त्यानंतर नेक्स्ट आपल्याकडे आहे आर्ट स्ट्रीम, ज्याला आपण कला शाखा असं पण म्हणतो मराठीमध्ये. जर युपीएससी किंवा एमपीएससी करायचा जर तुमचा प्लॅन असेल, भविष्यात जाऊन जर तुम्हाला अधिकारी व्हायचंय, गव्हर्नमेंटमध्ये काम करायचं तर तुम्ही आर्ट्स थ्रू जाऊ शकता. ठीक आहे. तर इतिहास, मानसशास्त्र, त्यानंतर पत्रकारिता ज्यालाच आपण जर्नलिझम असं म्हणतो किंवा सर्जनशील कला त्यालाच आपण फाईन आर्ट्स असं म्हणतो किंवा भाषा अभ्यासायची असेल तर कला शाखा हा उत्तम पर्याय तुमच्यासाठी आहे. आर्ट्स मधले टॉप करिअर ऑप्शन्स काय काय आहेत आपल्याकडे. बीए करू शकतो, जे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिसतात त्या सर्व विषयात तुम्ही बीए करू शकता. बीए इन हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, सोशिओलॉजी, त्यानंतर सायकोलॉजी, जे की इथून पुढे ज्याची सर्वात जास्त गरज पडेल असं दिसतंय. त्यानंतर इकॉनॉमिक्स, इंग्लिश आणि मराठी या विषयांमध्ये तुम्ही बीए करू शकता. त्यानंतर LLB ज्यालाच आपण लॉ म्हणतो, ऍडव्होकेट किंवा लिगल कन्सल्टंट जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्ही आर्ट्स थ्रू LLB करू शकता. त्यानंतर जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन, ज्यालाच आपण पत्रकारिता किंवा न्यूज अँकर किंवा मीडिया, जे तुम्ही न्यूज चॅनल पाहता त्याच्यामध्ये जे तुम्हाला बातमी सांगतात तर त्यांनी ह्या ठिकाणी जर्नलिझम हा कोर्स केलेला असतो, जे की आपल्याला आर्ट्स स्ट्रीम थ्रू आपण त्याच्याकडे जाऊ शकतो. त्यानंतर आपल्याकडे हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी सुद्धा आपल्याकडे आर्ट्स थ्रू जाण्याचा ऑप्शन अवेलेबल आहे. नेक्स्ट आपल्याकडे आहे फॅशन डिझायनिंग अँड इंटेरियर डिझायनिंग, त्याचबरोबर ऍक्टिंग झालं, फिल्म मेकिंग, अॅनिमेशन अँड VFX. जर तुमची या क्षेत्रामध्ये आवड असेल, जर तुम्हाला एडिटिंग सारखं
काम करण्यामध्ये मजा वाटत असेल किंवा काय म्हणू शकतो तुम्हाला जर ते आवडत असेल तर तुम्ही आर्ट स्ट्रीम बिंदास निवडू शकता. याच्या व्यतिरिक्त सर नाही मला 10वी नंतर पटकन जॉब हवाय, मला लगेच जॉब करायचा, मी काय करू, तर तुम्ही डिप्लोमा कोर्स आरामात डोळे झाकून करू शकता. ठीक आहे. तर कशामध्ये डिप्लोमा करू शकता तुम्ही, डिप्लोमा पॉलिटेक्निक डिप्लोमा तुमचा होऊ शकतो, त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग तुम्ही करू शकता, मेकॅनिकल झालं, सिव्हिल झालं, कम्प्युटर झालं, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स याच्यामध्ये तुम्ही डिप्लोमा करू शकता. हा जो डिप्लोमाचा कोर्स आहे हा 3 वर्षाचा असतो, ज्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्टली जॉब सुद्धा मिळू शकतो. जॉबसाठी तुम्ही अप्लाय करू शकता किंवा तुमची जर इच्छा असेल की नाही सर मला डिग्री करायची, तुम्ही बिंदास डिग्री सुद्धा करू शकता. त्यानंतर आपल्याकडे ITI आहे, याच्या थ्रू तुम्हाला डायरेक्ट जॉब लागेल. त्यानंतर डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट आहे, डिप्लोमा इन वेब डिझायनिंग अँड ग्राफिक डिझायनिंग आहे, डिप्लोमा इन फोटोग्राफी, फिल्म मेकिंग, अॅनिमेशन अँड VFX. सर मागे आर्ट्स मध्ये पण तुम्ही हेच सांगितलं होतं, इथे डिग्री आहे, इथे तुमचा डिप्लोमा आहे. ठीक आहे. डिग्रीचा जो कालावधी आहे डिग्रीचा तो जास्त असतो, डिप्लोमाचा कम्पेअर टू डिग्री काय असतो, कालावधी कमी असतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपल्याकडे वोकेशनल कोर्सेस आहेत वेगवेगळे. सेम जर तुम्हाला लवकर जॉब करायचा असेल किंवा तुम्हाला लवकर स्वतःच्या पायावरती जर उभे राहायचं असेल तर तुम्ही वोकेशनल कोर्सेस हा पर्याय सुद्धा निवडू शकता. त्याच्यामध्ये आपण काय काय करू शकतो, तर ब्युटी आणि वेलनेसच्या फील्डमध्ये आपण काम करू शकतो. स्किन केअर झालं, हेअर स्टायलिंग झालं, मेकअप झालं, ही फील्ड सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहे, ती सुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर मोबाईल रिपेअरिंगचे कोर्सेस असतात, लॅपटॉप रिपेअरिंगचे कोर्सेस असतात, इलेक्ट्रिकल प्लंबिंग AC रिपेअरिंगचे कोर्सेस असतात. त्यानंतर टॅली झालं, अकाउंटिंग कोर्सेस झालं, सायबर सिक्युरिटी अँड एथिकल हॅकिंग, ह्या सर्वांचे तुम्हाला वोकेशनल कोर्सेस अवेलेबल आहे. प्रत्येक कोर्सचं ड्युरेशन हे वेगवेगळं आहे. काही कोर्सेस 6 महिन्याचे आहेत, काही 1 वर्षाचे, काही कोर्सेस 2 महिन्याचे सुद्धा आहेत. डिपेंड तुम्ही कोणता कोर्स निवडताय त्यानुसार तुम्हाला इथे अवेलेबल वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याकडे एंटरप्रेन्योरशिप अँड बिझनेस. नाही सर मला माझा स्वतःचा बिझनेस सेटअप करायचा आहे, तर त्याच्यासाठी काय पर्याय आहेत, तर 10वी नंतर तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. समजा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडे कमी आहे, लो इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्हाला तुमचा बिझनेस चालू करायचा आहे, तुम्ही ऑनलाईन बिझनेस करू शकता. त्याच्यामध्ये काय सर, युट्यूब झालं, ब्लॉगिंग झालं, त्यानंतर ॲफिलिएटेड मार्केटिंग झालं, हे तुम्ही करू शकता. ओके. त्यानंतर नेक्स्ट रिटेल बिझनेस होऊ शकतो तुमचा, जनरल स्टोअर झालं, क्लोथिंग झालं, बेकरी झालं, ज्यांची आपल्याला डेली लाईफमध्ये गरज पडते, हे सगळे तुमच्या रिटेल बिझनेसमध्ये येऊन जातात. ठीक आहे. त्यानंतर झालं फ्रीलान्सिंग. ओके. कोणाच्याही हाताखाली काम करायला सर मला आवडत नाही, चालते, फ्रीलान्सिंग सुद्धा आपल्याकडे ऑप्शन हा अवेलेबल आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय करू शकता तुम्ही, ग्राफिक डिझायनिंग झालं, व्हिडिओ एडिटिंग झालं, त्यानंतर डिजिटल मार्केटिंग सुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर होममेड प्रॉडक्ट झालं, जसं की कॅन्डल मेकिंग झालं, ज्वेलरी डिझायनिंग झालं, अशा वेगवेगळे कोर्सेस किंवा अशा वेगवेगळे बिझनेसेस तुम्ही करू 10वी नंतर सुद्धा करू शकता. यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न, सर माझा अजून फायनल नाहीये की नक्की मी काय करू, मला कळत नाही, मी सायन्स घेऊ, कॉमर्स घेऊ का आर्ट्स घेऊ. तर मग काय आपण काय करू शकतो, पहा आपल्याकडे सायन्स, त्यानंतर कॉमर्स आणि आर्ट्स. समजा तुम्हाला समजत नसेल की 10वी नंतर नक्की मी काय घेऊ, कोणत्या स्ट्रीमला जाऊ, सायन्सला जाऊ, कॉमर्सला जाऊ किंवा आर्ट्सला जाऊ, तर एक चांगलं सजेशन जर मला सांगायचं झालं पर्सनली तर मी सांगेल की तुम्ही सायन्स स्ट्रीम निवडावी. सर का बरं सायन्स स्ट्रीम निवडावी, उद्या समजा तुम्ही 11th सायन्स केलं, 11th सायन्स करून तुम्ही 12thला कॉमर्स मध्ये शिफ्ट करू शकता. तुम्हाला वाटलं नाही मला सायन्स नाही जमत, मी कॉमर्सला जातो, तुम्ही कॉमर्सला जाऊ शकता, नो डाऊट. 12वीला तुम्ही कॉमर्स घेऊ शकता. तुम्हाला वाटलं नाही सर कॉमर्स पण नाही, मी डायरेक्ट आर्ट्सला जातो, चालेल ना, तुम्ही आर्ट्स सुद्धा घेऊ शकता. 12वी 11वी सायन्स 12वी आर्ट्स चालून जातं, काही हरकत नाही. सर मी 11वीला कॉमर्स केले, मला 12वीला आर्ट्स घ्यायचे, जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही, तसंही जाऊ शकता. पण जर तुम्ही आर्ट्स घेतले 11वी, तुम्हाला आता 12वीला वाटते की नाही मी सायन्स घेतो, मला सायन्स रिलेटेड करिअर करायचे, म्हणजे मला MBBS करायचे किंवा मला इंजिनिअरिंग करायचंय, मग मी 11वी आर्ट्स करतो आणि 12वी सायन्स करतो, हा पर्याय आपल्याकडे नाही. तुम्ही आर्ट्स वरनं पुन्हा सायन्सला शिफ्ट होऊ शकत नाही, आर्ट्स वरनं पुन्हा कॉमर्सला शिफ्ट होऊ शकत नाही, कॉमर्स वरनं पुन्हा सायन्सला शिफ्ट होऊ शकत नाही. पण सायन्स वरनं कॉमर्स, सायन्स वरनं आर्ट्स ह्या पॉसिबल मार्ग तुमच्याकडे अवेलेबल राहतात 11th नंतर सुद्धा. त्यानंतर कॉमर्स टू आर्ट हा सुद्धा अवेलेबल राहतो, पण आर्ट्स वरनं तुम्हाला पुन्हा रिव्हर्स मागे फिरता येणार नाही. त्याच्यामुळे जर
तुम्हाला समजत नसेल की नक्की करिअर मी कशामध्ये करू, सायन्स करू, आर्ट्स करू का कॉमर्स करू, तर तुम्ही डोळे झाकून सायन्स घ्यावं 11th ला. 1 वर्ष तुम्हाला कळेल, तुम्हाला समजतंय नाही समजतंय. समजा नसेल समजत, तुम्ही कॉमर्स घेऊ शकता, तुम्ही आर्ट्स घेऊ शकता. ठीक आहे. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ एवढाच इन डिटेल नाही, एक वरवरची माहिती पाहिली. पुढच्या व्हिडिओमध्ये मात्र आपण सायन्स स्ट्रीम बाबत, त्याच्यामध्ये आपण कोणते कोणते एक्झाम देऊ शकतो याचा डिटेल व्हिडिओ आपण डिटेल माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.